ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. तसेच मतदानाच्या आकड्यावरून शंका उपस्थित केली. त्यांच्या आकडेवारीला आणि संशयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं. पवार साहेब, आपण देशाचे ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालाची आकडेवारी सांगत शरद पवार यांना आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच जास्त मत मिळूनही कमी जागा कशा या पवारांच्या प्रश्नाला गत निवडणूक निकालाच्या आकडेवारीतून उत्तर दिलं आहे. आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहूया. भाजपला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13, तर शिवसेनेला 73,77,774 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. सरते शेवटी पराभव स्वीकारला तर यातून लवकरच बाहेर याल, असा खोचक टोला लगावत तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. फडणवीसजी, आपण ईव्हीएमसाठी इतकी तडफड का करता? भारत निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यांनी द्यायची उत्तरे तुम्ही का देताय? बॅलेट पेपरला भाजपा इतके का घाबरते? तुमची भाजपची लोकप्रियता बॅलेट पेपरवर सिद्ध होऊ शकणार नाही काय? लोकमत तुमच्यासोबत आहे तर होऊन जाऊ द्या की. एकदा दूध का दूध, पाणी का पाणी. बाकी 2010-11 मधील तुम्ही ज्यांना विसरलेले ते भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुब्रमण्यम स्वामी इत्यादींनी ईव्हीएम मशीन नको म्हणून तीव्र विरोध सर्व पातळीवर का केलेला होता, हे सांगाल काय? असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी केले आहे.